दराबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। सर्वात मोठी घसरण ही सोने आणि चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून सुरू झाल्याचं हे सर्वांनाच दिसून आलंय। पण आता नेमके किती रुपयांनी दर घसरले आहेत, आजची काय परिस्थिती आहे आणि सोन्याचे आणि चांदीचे दर पडण्यामागचं काय कारण आहे त्याबाबतचा देखील हा सविस्तर व्हिडिओ असून तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। बघा, आता बजेटमध्ये देखील वेगवेगळे निर्णय झालेले आहेत। असे काही निर्णय झाले आहेत की सोन्याचे दर जे वाढणारे होते ते एकदम पडू लागलेले आहेत। वेगळीच परिस्थिती बघायला मिळत असून सोने आणि चांदीच्या दरात जी आहे ती खूप मोठी वाढ ही मागच्या महिन्यात आणि 2025 मागच्या वर्षामध्ये झालेली होती। त्यामुळे सोनं घेण्याचा कोणी विचार पण करत नव्हतं, पण आता सर्व चित्र बदलल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण आता पाहायला मिळत असून सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। तर चला, आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत, काय दर मिळत आहे, किती रुपयांची घसरण सुरू झालेली आहे आणि सोन्याचे दर आता खरंच 1 लाखांपेक्षा खाली येणार का, सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सर्व अपडेट आपण पाहूयात। तर आता फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। बघा, सोने आणि चांदीच्या दरात वेगळीच परिस्थिती बघायला मिळत आहे। सर्वात मोठा धक्का आधी नागरिकांना बसत होता, सामान्य लोकांना बसत होता। वाटत होतं की सोन्याचे आणि चांदीचे दर एवढे वाढत आहेत म्हटल्यावर आम्ही नेमके कसे सोनं घ्यायचं, कसं चांदी घ्यायचे असा प्रश्न यायचा। पण आता एवढी मोठी घसरण होऊ लागलेली आहे की सर्वांना एक मोठा दिलासा मिळतोय। सोने आणि चांदीच्या दरामध्ये वेगळाच बदल झालेला आहे। असा बदल झालेला आहे की हा बदल तुम्ही बघितला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल। सोने आणि चांदीचे जे दर वाढत होते ते दर अखेर आता पडू लागलेले आहेत। मोठी घसरण आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे। बघा, एका दुकानामध्ये आधी गर्दी कमी असायची, दिवसातून 1 किंवा 2 लोकच सोनं घ्यायला गेले तर जायचे किंवा एक माणूसच गेला तर जायचा। पण आता 5 लोक 6 लोक म्हणजे गर्दी आता बाजारांमध्ये वाढू लागलेली आहे। दिवसाला सोनं घेणाऱ्यांची संख्या आता खूप वाढली असून का तर दरात घसरण झालेली आहे। पुन्हा दर वाढतील म्हणून लोक सोनं घेऊ लागलेले आहेत। पण बघा, आजचा ताजा रेट काय आहे, आज किती रुपयांची घसरण झाली का, सर्व अपडेट आपण बघणार आहोत। मग चांदीचे पण दर पडलेत का, सोने चांदीच्या दराबाबत आजचा ताजा बाजारभाव आपल्याकडे आलेला आहे। ताजे दर आता जाहीर झालेले असून ते दर तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम करणार आहे। त्यासाठी फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे रेट बघायला तर मिळतीलच, पण त्यातली त्यात सोन्याच्या व्यापाऱ्यांनी काय सांगितलंय ते पण तुम्हाला ऐकायला भेटेल। कारण की आता सोन्याचे दर आणखीन पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये 30 ते 35 हजारांनी खाली येणार आहेत का, किंवा 30 ते 35 हजारांनी दर आता जे आहे ते एकदम घसरणार आहेत का, कमी होणार आहेत का, याबाबतचा देखील आता मोठा अंदाज जे आहे ते सोन्याच्या व्यापाऱ्यांनी दिलेला आहे। मग तो काय अंदाज आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोन्याचे दर आणखीन आता 35 ते 40 हजार रुपयांनी पडतील का नाही, हे पण आता तुम्हाला समजून जाऊ शकतं। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर चला पाहूयात। बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्व काय आता वेगळी परिस्थिती बघायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता आजचे सोन्याचे चांदीचे दर जाहीर झाले। बघा, आता भारतात लवकरच कोणत्या दुसऱ्या देशातून मोठं सोनं येण्याची शक्यता आहे, म्हणजेच की रशियाकडून मोठ्या प्रमाणात सोनं भारत आता खरेदी करण्याच्या तयारीत आहे। बघा, आता ते सोनं भारतात आल्यावर जे भारतात कमी सोनं होतं ते खूपच वाढणार आहे आणि सोनं जास्त वाढलं की मग जास्त सोनं असल्यावर सोन्याचे दर पडू शकतात आणि ते दर काही 1-2 हजारांनी पडत नसतात। तर 30,000 घसरण सुरू झाली तर 35,000, 10,000 आणि 15,000 आणि अशी दिवसाला मोठी घसरण ही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होत असते। त्यामुळे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि यामुळेच आता सोन्याचे दर पडण्याची शक्यता आहे। बघा, आता सर्वांना हे कळू लागलेलं आहे की भारत आता दुसऱ्या देशाकडून मोठ्या प्रमाणात सोनं घेण्याच्या तयारीत आहे। जर भारताने दुसऱ्या देशाकडून सोनं घेतलं तर मग डायरेक्ट जे आहे ते आता लगेच इकडे दर कमी होतील, असं आता मोठमोठ्या लोकांना, गुंतवणूकदारांना जे आहे ते लक्षात आले। त्यामुळे ज्यांनी आधी सोनं बरेच घेऊन ठेवलेलं होतं, जे गुंतवणूकदार मोठमोठे लोक होते, त्यांनी आता आपल्या जवळील मोठं सोनं जे आहे ते विकायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं सोनं बाजारामध्ये येऊन वाढू लागल्याने आता सोन्याच्या दरामध्ये घसरण आपल्याला बघायला मिळत आहे। अशी एक वेगळीच परिस्थिती आहे। बघा, आता सोने आणि चांदीच्या व्यापाऱ्यांनी मोठा अंदाज दिलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आता सोनं पडणार की वाढणार, आता ते काय म्हटले आहेत ते पण तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता सोने आणि चांदीच्या दरात 30 ते 40 हजार रुपयांची आणखीन एक मोठी घसरण पुढच्या 2 ते 3 दिवसात बघायला मिळणार आहे का, आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याचे दर पडतच जाणार आहेत का, की पुन्हा नंतर कधी वाढू शकतात, त्याबाबतचा देखील आता सविस्तर अंदाज आलेला आहे। ते काय म्हटलेले आहे ते पण तुम्हाला आता मी दाखवणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला।
बघा आता सर्व माहिती या ठिकाणी जाहीर होऊ लागलेली आहे। आजचे ताजे दर आता या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। सोनं आणि चांदीच्या दरात वेगळी परिस्थिती बघायला मिळत आहे। मोदी यांचा कोणता निर्णय होणार की जेणेकरून भारतात सोनं येणार याबाबत देखील आता बातम्या येऊ लागलेल्या आहेत। रशियाकडून मोठं सोनं आता कमी किमतीमध्ये भारत घेणार असल्याची माहिती, म्हणजेच की रशियाला तिकडून त्यांनी कमी किमतीत सोनं जरी भारताला थोड्याफार याच्या दिलं तरी त्यांना ते परवडतं, कारण की सर्वात मोठा ग्राहक असलेल्यापैकी भारताचं देखील त्या लिस्टमध्ये नाव आहे आणि भारत देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा ग्राहक आहे। त्यामुळे आता भारत जर एकदा कोणत्या देशाकडून सोनं घ्यायला तर सर्व देशांना माहिती की तो खूप जास्त प्रमाणात घेतो। मग जरी एक दोन काही स्वस्त रुपयामध्ये जरी भारताला थोडंफार सोनं दिलं तरी भारत जास्त सोनं घेणार असल्यामुळे इतर देश स्वस्तात सोनं देखील भारताला द्यायला तयार होतात। त्यामुळे आता भारताला मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडून सोनं मिळण्याची शक्यता आहे, ती पण कमी किमतीत जास्त सोनं येणार असल्यामुळे मोठा फायदा आता या ठिकाणी सामान्य नागरिकांचा होऊ शकतो। मोठ्या प्रमाणात दर खाली येऊ शकतात आणि सोन्याचे दर जर खाली आले तर डायरेक्ट जे आहे ते सर्वांना एक चांगलं जे आहे ते मोठा फायदा आणि चांगलं सोनं देखील मिळवता येईल, कारण की सोन्याचे दर सध्या जास्त असल्यामुळे सोन्याचे दर आता जास्त राहिल्यामुळे कोणाला सोनं जास्त घेता येत नाही। पण जर सोन्याचे दर घसरले तर मग मोठ्या प्रमाणात आणखीन गर्दी वाढणारच आहे। बघा आता सराफा बाजारात देखील आज मोठा बदल बघायला मिळाला। सकाळून दर वेगळेच होते, सकाळी वाटलं आज खूप दर वाढतील पण तसं काय होत जाण्याचं दिसत नाही, वेगळीच परिस्थिती बदलली। मग आज नेमका दर वाढलाय की पडलाय याबाबतचा देखील सविस्तर अंदाज आता समोर आलेला आहे। आजचे ताजे दर देखील बघायला मिळणार आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो। फक्त आपण सोन्याचे दर नाही तर चांदीचे पण दर बघणार आहोत। सोन्या चांदीच्या दरात किती घसरण झाली, आज कसा दर मिळतोय, काय आहे, सर्व अपडेट आपण बघणारच आहोत। पण बघा आता सोने चांदी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सोनं घ्यायला पाहिजे की जवळ असलेलं उलट विकायला पाहिजे याबाबत ते काय म्हणतात। त्यानंतर आता सोन्याचे दर खरंच 1 लाख रुपयांपेक्षा खाली येतील का, आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये रोज 10,000 रुपये, कधी 8,000 रुपये, कधी 5,000 रुपये अशी घसरण ही आता सुरूच राहील का याबाबत देखील आता त्यांनी आपली माहिती दिलेली आहे। आता ती माहिती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ कट करू नका, त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, म्हणजे काय होईल तुम्हाला पण कळेल की नेमके सोन्याचे दर वाढतील का पडतील, म्हणजे तुम्हाला व्यापारी काय म्हटले ते आता ऐकायला मिळणार आहे। तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण बघूयात। दर किती रुपयांनी आज खाली आलेले आहेत, मोठी घसरण झाली आहे का त्याबाबत आपण बघणार आहोत। सोन्या चांदीचे आजचे ताजे बाजारभाव 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट, 1 किलो चांदीचा दर, हे सर्व काय सोन्याचे दर आता आपण बघणार आहोत। यासाठी फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। बघा आता आलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला जानेवारी महिन्यात सोन्याचे 1.80 लाखांचा टप्प्याचा जवळ सोनं गेल्याचं माहितीच आहे। जेव्हा उच्चांकावर पोहोचतं तेव्हा मोठा गुंतवणूकदार आणि संधी सोन्याची विक्री करून आपला नफा पदरात पाडून घेतात। या मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे बाजारात सोन्याचा पुरवठा डायरेक्ट वाढतो आणि त्यामुळे डायरेक्ट भाव घसरतात आणि हीच परिस्थिती झाली फेब्रुवारीच्या महिन्याच्या सुरुवातीलाच। फेब्रुवारी महिना सुरू होईल आणि सर्व म्हणू लागले की दर खूप वाढतील, दरात काही घसरण होणार नाही, असं तसं बरेच जण म्हणू लागले, पण तसं काही झालंच नाही। उलट सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली। वर्ष सुरू झालं, वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण आता आपल्याला बघायला मिळालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आता सोने आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला घसरण दिसून येत असल्याने सर्व नागरिकांचं त्याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा आता तेव्हा मोठे गुंतवणूकदार आणि संस्था सोन्याची विक्री करून डायरेक्ट रिकामे होतात, जवळील सोनं बाजारात विकतात आणि बाजारात सोनं वाढलं की दर घसरतात आणि त्यामुळेच फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि आता त्याच कारणामुळे मोठी घसरण होणार का याबाबतचा देखील तुमच्या मनात प्रश्न असेल तर ते पण आपण बघूयात। बघा आता बजेट 2026चा परिणाम झाला। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात इम्पोर्ट ड्युटी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती। जरी शुल्क स्थिर ठेवले असले तरी सॉव्हरेन गोल्ड बॉन्डवरील कर सवलतींच्या नियमामध्ये केलेल्या बदलांमुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा वळवलेला आहे। या कारणामुळे पण आता सोन्याची घसरण आता दिसून येत असल्याचं बरेच जण सांगू लागलेले आहेत। अमेरिकन डॉलरची देखील ही आता काही स्थिती पाहायला मिळत होती। असे बरेच कारण होते की फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि सोन्याचे दर घसरू लागले। बघा आता नेमका आज किती रुपयांनी सोन्याचा दर घसरलेला आहे, आज किती रुपयांची खरंच 40,000 रुपयांची सोन्याच्या दरात आज घसरण झाली का की 30,000ची झाली की सोन्याच्या दरात उलट काही वाढ झाली याबाबतचा देखील ताजा रेट आता सोन्याचा समोर आलेला आहे। मग आजचे सोन्याचे काय ताजे रेट आहेत आणि चांदीचे काय आजचे ताजे रेट आहेत ते देखील या ठिकाणी आपण बघूयात आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांनी काय सांगितलं आहे तर चला ते पण आपण पाहू।
बघा आता काही जणांच्या म्हणण्यानुसार असं आहे की सोन्याच्या दरामध्ये जे आहे ती घसरणीचं कारण म्हणजे आता रशियाकडून भारतात सोनं येण्याच्या चर्चा आणि बातम्या येत आहेत। जर भारतामध्ये सोनं आलं तर मग आता सध्या स्थितीला गुंतवणूकदारांना माहिती की सोन्या जे आहे ती दर त्याची कमी होऊ शकतात। मग आता जे गुंतवणूकदार आहेत ते डायरेक्ट विक्रीच्या मार्गावरती दिसून येत आहेत। मग त्यांनी सोनं विकलं की सोनं डायरेक्ट पडणार आहे ही 100% सर्वांना माहिती आहे। एकदा सोनं पडायला सुरू झालं की मग मोठ्या गुंतवणूकदारांनी विकल्यामुळे जास्त पण पडू शकतं। बघा आता रशिया भारत सोने व्यापाराबाबत सध्या स्थितीला देखील काही अफवा पण होत्या, पण अधिकृत माहिती देखील आता आलेलीच आहे। भारताच्या परकीय व्यापार महासंचालकांनी रशियाच्या स्वेर बँकला भारतात सोने आयात करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे। तसेच रशियन तेलाचा परिणाम देखील बघायला मिळतोय। बघा नुकत्याच झालेल्या भारत अमेरिका व्यापार कराराबाबत भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याबाबत जे आहे ते सकारात्मकता दर्शवली आहे असं काही जण सांगू लागलेले आहेत। पण सध्या तरी त्याबाबतची काय अपडेट रशियाकडून आलेली नाहीये, म्हणजेच की असं आलं नाही की भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केलंय। पण बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर वेगळी स्थिती आणि वेगळं वातावरण आता निर्माण होणार आहे। भारत अमेरिकाचे जे संबंध थोडेसे वेगळे झालेले होते ते आता स्थिरावलेले आहेत, थोडेसे चांगले होतानाच पण दिसून येत आहे। पण बघा आता असं जर झालं तर सोन्याचे दर आणखीन घसरणार का? भारत आणि US यामध्ये जर अजून काही करार झाले तर सोन्याचे दर पडणार का असा प्रश्न पण तुमच्या मनात असेल। पण बघा आता तशा प्रकारची माहिती आत्ताच देणं हे चुकीचंच राहील। पण चला आजचे ताजे सोन्याचे दर काय आहेत, आजचा ताजा चांदीला रेट काय मिळतोय ते आपण बघूयात, म्हणजे तुम्हाला कळेल किती घसरण झाली, किती वाढ झाली। त्यानंतर सोन्याच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगण्याचं काम करणार आहे। सोने चांदी व्यापाऱ्यांनी काय माहिती दिली, त्यांच्या म्हणण्यानुसार कसे दर राहतील, काय राहतील हे देखील आता आपण पाहूयात। बघा आता सविस्तर माहिती आलेली आहे। सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ राहिलेला बघा, कारण की आता मार्केटमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। सोन्याचे भाव जे गगनाला भिडले होते ते अचानक जमिनीवरती आले का असा प्रश्न उपस्थित होत आहे। बजेटचा काय परिणाम झाला आणि रशियाकडून येणाऱ्या सोन्याचं सत्य काय आहे हे सर्व आता जाणून घेऊयात। आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला। तर चला आता नेमकी काय माहिती आलेली आहे। आलेल्या माहितीनुसार बघा आजचा सोन्याचा आणि चांदीचा ताजा रेट भारतामध्ये काय आहे ते देखील आता आपण बघण्याचं काम करणार आहोत। बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता मुंबई या ठिकाणी सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत। सर्वात आधी आपण आजचे ताजे चांदीचे दर बघूयात, त्यानंतर सोन्याचे दर आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा चांदीला आता प्रति 1 किलो चांदीला 2,74,869 रुपयांचा दर मिळत आहे। म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती चांदीच्या दरामध्ये आहे। लाखो रुपयांची घसरण ही चांदीच्या दरात झाले असल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये चांदीचे दर घसरले असल्याने सध्या स्थितीला नागरिकांमध्ये थोडं दिलासादायक वातावरण आहे। त्यानंतर आता ठाणे या ठिकाणी बघा, ठाणे या ठिकाणी 2,74,900 रुपयांचा प्रति 1 किलो चांदीचा दर आहे। त्यानंतर पुणे या ठिकाणी 2,63,669 रुपयांचा प्रति 1 किलो चांदीचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा प्रकारचे ताजे आजचे चांदीचे रेट आहेत। त्यानंतर बघा आता चांदीला नागपूर या ठिकाणी पाहायला गेलं तर 1 लाख या ठिकाणी 2,63,669 रुपयांचा 59 रुपयांचा 1 किलो चांदीचा दर आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1 किलो चांदी 2,72,500 रुपयांवरती आलेले आहे। कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये 2,70,200 रुपयांवर चांदीचे दर येऊन ठेपलेले आहेत। त्यानंतर लातूर आणि अमरावतीमध्ये चांदीला 1 किलोचा दर 2,71,800 रुपयांचा आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा प्रकारचे चांदीचे दर आहेत। तर चला आजचे सोन्याचे दर काय आहेत, सोन्याला काय दर मिळतोय आपण पाहूयात। बघा या ठिकाणी आता आजचे सोन्याचे दर आपल्याला जाहीर झाल्याचं पाहायला मिळत आहे। सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरात वेगळे बदल आहेत। बघा आता मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती या विविध बाजारातील सराफा बाजारातील सोन्याचे आजचे ताजे दर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा आता आलेल्या माहितीनुसार आता सोन्याला 24 कॅरेट सोन्याचा दर आता 1,60,580 आहे। बघा यामध्ये मागे पुढे पण बदल होऊ शकतो, हेच भाव सध्या आहेत म्हणून असं पण फिक्स नाही, कारण की आता हे भाव तर खरे आहेत पण मागे पुढे देखील होत असतं, दर बदलत असतात, मागे पुढे होत असतात, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर ठाणे या ठिकाणी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आता या ठिकाणी 1,60,600 आहे। तर 22 कॅरेट सोन्याला ठाणे या ठिकाणी 1,47,250 चा दर मिळतोय। तर मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,47,200 रुपयांपर्यंत आपल्याला आल्याचं दिसून येत आहे। अशा प्रकारचे मुंबई आणि ठाणे या ठिकाणी सोन्याचे ताजे रेट आहेत। सोन्याचा आणि चांदीचा ताजा बाजारभाव आहे। अशा प्रकारचं वातावरण
परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे। यामध्ये आता मागे पुढे थोडा बदल देखील होऊ शकतो। तुम्ही तुमच्या दुकानावरती जाऊन देखील खात्री करू शकता, कारण की हे सोन्याचे दर आहेत हे काही एका जागेवर थांबणारे नाहीत, मिनिटाला बदल होत असतो। त्यामुळे आता तुम्ही विचारपूस देखील करू शकता, तुमचा वैयक्तिक निर्णय घेऊ शकता। इतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सोने घेणे किंवा विकणे याबाबत तुम्ही निर्णय स्वतःहून ठरवू शकता, कारण की पुढे चालून कोणती अडचण आली नाही पाहिजे। इकडे तिकडे काही फेक बातम्या जर आल्या तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नका, ते योग्य आहे का त्याची पडताळणी करा, मगच निर्णय घ्या, एवढा आपला सल्ला राहील। धन्यवाद।